क्रियाशील पेंशनर्स एसोसिएशन खामगांव की वार्षिक आम बैठक 18 अगस्त 2024 श्री अखिल नेशनल हाई स्कूल में आयोजित बैठक की अध्यक्षता भानुदास रामकृष्ण खुरसाड ने की। मंच पर मुख्य अतिथि के रूप में टी.एन. खंडारे मोलाडे सर, ए.एन. बाली सर मौजूद थे। गणमान्य अतिथियों द्वारा सरस्वती पूजन एवं दीप प्रज्वलन किया गया। हे माझ्यासाठी नवीन नाही, कारण माझे मुख्याध्यापक म्हणून ते राहिलेले आहेत आणि त्याच्यासोबत काम पण केले आहे। त्यांनी मला काम कसं करायचं असतं हे पण शिकवलेलं आहे। सोबतच शाळेचे उपमुख्याध्यापक खर्चे सर, निखाडे सरांकडे जर बघितलं तर असं वाटतं की निखाडे सर हे अजूनही शाळेतच चाललेलं नाही का, तेवढंच त्या किती तास किती करायला आणि या वास्तूमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे। याच सर्वात मोठ्या शैक्षणिक आज खामगाव तालुका पेन्शनर्स असोसिएशन म्हणजेच क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगाव या संस्थेची आमसभा संपन्न झाली। या आमसभेमध्ये अनेक मुद्दे चर्चिले गेले। त्यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शनरांच्या दृष्टीने जी कम्युटेशन कपात आहे, ही कम्युटेशन कपात 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्याबाबत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले। अनेक संघटनांनी याबाबत निवेदन दिलेले आहे, परंतु सरकारने अद्यापही त्यावर काहीही विचार केलेला नाही। संघटनेने सरकारला निवेदन पाठविण्याचे ठरविले। दुसरे असे की पेन्शनरांचा जो 5वा वेतन आयोगाचा हप्ता आहे तो अजून बऱ्याचशा पेन्शनरांना मिळालेला नाही, तर तो हप्ता मिळण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे संघटनेने ठरविले आणि शासन दरबारी त्याला वाचा फोडण्यासंबंधी सर्वांसमोर हे कथित केले। और वो अपना ये इसके बारे में क्या है आपका इनकम टैक्स जो भर रहे पेंशनर को एक्झम्पशन होना। तसाच तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा मुद्दा म्हणजे की आताच जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे इन्कम टॅक्सबद्दल जे एक टेबल जाहीर केलेला आहे, त्या टेबलनुसार 3 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्याला कर लागणार नाही, परंतु 3 लाखापासून तर 5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना 5% कर आकारणी करण्याचे ठरविले आहे। 5 लाख ते 7 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या जे पेन्शनरांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना 10% कर देण्याचे दर्शविले आहे। अशा प्रकारे जे त्यांनी त्या टेबलमध्ये तरतूद केलेली आहे आणि पेन्शनरांसाठी 5 लाख रुपयेपर्यंत जी मर्यादा होती ती मर्यादा रद्द केलेली आहे। तसेच 7 लाखापर्यंत सुद्धा मर्यादा होती मागच्या कर प्रणालीमध्ये, ती सुद्धा रद्द केलेली आहे। तर त्याबाबत सुद्धा निवेदन देण्याचे संघटनेने ठरविले आहे।